काहीतरी वेगळं तिथं आपण करू शकू. तर तशीच जसे दादा करायचे दादांसारखं मी कधीच करू नाही शकता, पण दादांसारखं काम करायचा प्रयत्न तर करणारच आणि तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न मी कायम करणार. आज खरं तर 12:30ला जी जनता दरबार होती तिथं पण लोक येऊन थांबले, पण तुम्ही सर्व इथं आवर्जून आले, त्याच्यामुळे मला पण तुमच्याबरोबर खूप काय काय तशी चर्चा करायची. काल मी काही अधिकाऱ्यांना बोलवलं, काय एक्सपर्ट्सला दुबईवरनं बोलवलं, आम्ही तिथं एअरपोर्टला गेलो. मी तुम्हाला एक सांगतोय, मला वाटते लोकसभेच्या वेळेस माझी आणि दादांची चर्चा झाली. मी स्वतः दादांना मी बोललो दादा तुम्ही एअरपोर्टला येता, भरपूर बाकीचे VIP एअरपोर्टला येतात, हे सगळे जे एअरपोर्टमध्ये शिक्षण करतात ते पण विमानं तिथं उतरवतात, तिथं फेन्सिंग नाही, तिथं अडचणी आहेत, कुठले पण लोक कधी पण तिथं एअरपोर्टला जातात, आपण काहीतरी करायला पाहिजे. तर तेव्हाच दादांनी मनात घेतलेलं. तेव्हा ते एअरपोर्ट मला वाटतं अनिल अंबानीकडे होतं आणि मग त्याच्यानंतर दादांनी अधिकाऱ्यांना सांगितलं आणि ती MEDC कडे आणलं, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडे आणलं. आणि तसंच दादांच्या मनात होतं की निवडणूक झाल्यावरती ते बारामतीतलं एअरपोर्ट खूप चांगलं करायचं, तिथं सुरक्षित करायचं आणि अजून आपण एअरपोर्टसाठी काय वाढू शकतो. जसं आपण तुम्ही इथलं कोल्हापूरचं एअरपोर्ट बघितलं, आता तिथं त्यांनी वाहतुकी चालू केली, म्हणजे शिर्डीवरनं मुंबईवरनं सगळीकडनं तिथं विमानं चालू झाले नाही, तेच सुरक्षित ते आलंच. तर तशी माझी काल तिथं काही लोकांबरोबर चर्चा झाली, कारण दादांचं स्वप्न होतं बारामतीचा विकास कधीच थांबायला नाही पाहिजे. माझं पण तेच स्वप्न आहे. बोलता बोलता मी तुम्हाला सांगतो, मी 2 मोठ्या कंपनींशी बोलतोय, ते बाहेरच्या देशातले, त्यांच्याशी पण माझी चर्चा चालू आहे. 2 नवीन कंपनी पण मला तिथं बारामतीत आणायचे, रोजगार तिथं जास्ती आपल्या सगळ्याच मुलांना युवतींना तिथं रोजगार मिळवून द्यायचा आहे. त्याच्यामुळे कामं तर मी माझ्या वतीने करणारच, तसेच तुम्ही सर्व पण आपल्या जनतेसाठी कामं करायलाच पाहिजे. पत्रकारांचं मी खरंच मनापासून आभार मानतो. यावेळेस जेव्हा वहिनींची निवडणूक होती त्यांनी खूप सहकार्य केलं, म्हणजे सर्वच पत्रकारांचं प्रेम मला दारून, म्हणजे सर्वांचं प्रेम दारूंचं दिसलं. सर्वांनी एकत्रित येऊन काम केलं आणि कधी वेळ मिळत नाही त्यांचा आभार मानायला, म्हणून मी त्यांचा आज आभार मानतो सगळ्यांच्या समोर. काही लोक बोलतात की दादांचा अपघात झाल्यानंतर वहिनी पारदर आणि मी आम्ही विसरून गेलो आणि आम्ही त्याच्यात पुढे काय कारवाई करत नाही, नाहीतर कोणाला पूछताछ करत नाही. तसं नाही. मी सातत्याने सांगत आलोय, जशी सर्वच महाराष्ट्रातल्या जनतेला दादांची काळजी आहे तशीच आणि त्याच्यापेक्षा जास्ती आम्हाला आहे, कारण आमचे वडील होते ते आणि वडिलांचं आणि मुलांचं नात एकदम पक्कम असतं. त्यातल्या त्यात कुठे पण जाताना कुठले व्हिडिओज येतात आणि लगेच तिथं कमेंट येतात, आता सुप्रताईंच्या मुलीचं लग्न झालं, तिथं 2 डान्स स्टेप केले मी, तर तिथं कमेंटमध्ये खूप लोक काय पण चुकीचं बोलायला लागले. मला त्यांना आज उत्तर द्यायचंय. काही वर्षापूर्वी भारती आजी आमचे त्यांचं दुःखद निधन झालं, तेव्हा प्रताप आजोबांनी तेव्हा ठरवलं माझं लग्न होणार होतं 5-6 महिन्यानंतर. तेव्हा प्रताप आजोबांनी दादांना सांगितलं की आजी जरी हे झालंय, आपण सर्व एक कुटुंब आहे, आपल्या सर्वांना एक कुटुंबाला समजून घेऊन हे लग्न आपण पुढे पार पडणारच. आणि तेव्हा दादांनी, मी जेव्हा माझ्या लग्नात होतो तेव्हा दादांनी उल्लेख केला की जे आपल्या कुटुंबाला आपण एकत्रित ठेवायला पाहिजे. राजकारण सगळं बाजूला, पण कुटुंब म्हणून आपण एकत्रित राहायला पाहिजे. त्याच्यामुळे दुर्दैवाने भविष्यात पण कोणाला काय झालं तरी आपण आपल्या कुटुंबाच्या लग्नात थोडंफार तरी सहभागी व्हायला पाहिजे. आणि हेच मला तुम्हाला सर्वांना सांगायचं, कारण ह्या कमेंट्सने आम्हाला तर काय फरक पडत नाही. मला माझ्या जनतेची काळजी आहे. जे लोक माझ्यासाठी आहे, पवार कुटुंबासाठी, जसंच तुम्ही दादांवरती प्रेम केलं तसंच मी तुमच्या सर्वांवरती करणार आहे. तुम्हाला माहिती आहे की मला वाटलेलं होतं की दादांबरोबर अजून 3 वर्ष जे आता सरकार म्हणलं आहे, मी सारखं सांगत आलोय. 26 तारखेला मी दादांना भेटलो, तेव्हा दादा बोलले की अरे ही शेवटची निवडणुकीची आहे, त्याच्यानंतर 3 वर्ष आपण शांततेने जे काय कामं असतील, नाहीतर कुठेतरी सुट्टीवर जायचं असेल आपण जाऊ. मी तुम्हाला हे सगळं सांगतोय कारण 28 तारखेला जसं आपल्या सर्वांचंच जीवन बदललं, तसं माझं, वहिनीने आणि पार्लांचं तर खूप जास्तीने वेगाने बदललं. म्हणजे
रिस्पॉन्सिबिलिटीज किती वाढल्या. आम्हाला कधी वाटलं नव्हतं की सारखं येऊन इथं आपल्याला सर्वांबरोबर तिथं राहायला लागेल, पण सगळ्यांमध्ये ती पोकळी दिसली, सगळ्यांना त्या आधाराची गरज होती. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी ठाम निर्णय घेतला, जसे दादा घ्यायचे, की आपल्या बारामतीकरांसाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आपण दिवस रात्र झटायचंच आणि तसंच आम्ही काम करणार तुमच्या सर्वांसाठी, हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. खरं तर आज एवढा चांगला कार्यक्रम किरणजी तावरेंनी केलाय, तुम्ही सर्व इथं आला. येणाऱ्या 22 जुलैला आदरणीय दादांची पहिलीच जयंती असेल, त्याच्यासाठी पण मी पार्थदा वहिनी आम्ही थोड्या, आता जसा हा एक व्हिडिओ बनवला तसं अजून काय व्हिडिओज बनवतोय आणि दादांसाठी एक चांगला तसा आपण कार्यक्रम घेणार आहे. आणि भविष्यात पण मला माहिती आहे की खूप खूप लोक सांगतायत की आपल्याला दादांसाठी एक स्मारक करायचं. त्याच्या संदर्भात पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आपण बारामतीमध्ये एक स्मारक करणार आहे. पुढच्या 2 दिवसांमध्ये मी पत्रकार परिषद घेणार आहे, त्याच्यात सगळ्यांना त्या स्मारकाची माहिती देणार आहे, त्याच्यात आपण काय कसं करणार आहे. आणि सगळ्याच चर्चेतनं मुंबईमध्ये आम्ही काही चर्चा केल्या, बैठकी केल्या, त्याच्यातनं खूप लोक बोलत होते की दादा तुम्ही स्मारक पुण्यामध्ये करा, नाही तर म्हणजे मला नाही, वहिनीला पार्थला सांगतोय पुण्यामध्ये करा, नाही तर मुंबईमध्ये करा. पण वहिनींनी, पार्थदानी, मी खूप जवळच्या कुटुंबाचे सदस्यांबरोबर आणि जवळच्या अधिकाऱ्यां आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर ठरवलं की दादांचं स्मारक आपण बारामतीमध्येच ठेवणार, कारण दादांनी विकास केला. आणि जे बारामतीचं मॉडेल दादा आणि आपण सर्व सारखं सगळ्यांना सांगत आलोय, त्याच्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामधून लोक बारामतीत येऊन एकदा बघायला पाहिजेत. आणि तसंच आम्हाला सर्वांना वाटतं की बारामतीमध्ये तसे सर्व लोक येतील. आपण सर्व इथं आला, माझे 2 शब्द ऐकले, मी तुमचा मनापासून आभार मानतो की तुम्ही एवढा वेळ थांबला आणि माझे 2 शब्द थांबवले. जय हिंद, जय महाराष्ट्र.